ही हॉरर स्टोरी अलिबागची आहे. एक असा व्हॉट्सअप मेसेज जो माणसाने पाठवलाय की भूताने माहीत नाही. ह्या पूर्ण घटनेच्या दरम्यान काही असे फोटोज पण सापडतात जे खूप डिस्टर्बिंग असतात. हा इन्सिडेंट एवढा खतरनाक होता की त्यांच्या पूर्ण परिवारामध्ये भीती पसरली आणि जिजाबरोबर हे झालं तिने त्यानंतर फोन वापरणंच बंद केलं. आणि असं तिने का केलं हे तुम्हाला आजच्या ह्या गोष्टीमध्ये कळेल. आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर कधी ना कधी एक अननोन नंबरने मेसेज येतो, बरोबर. कधी तो रॉंग नंबर असतो, कधी स्पॅम असतो, तर कधी कोणीतरी जुना ओळखीच्या व्यक्तीने तो मेसेज केलेला असतो. त्याचा नंबर आपल्याकडे सेम नसतो. पण विचार करा, जर एक दिवस तुम्हाला एक मेसेज आला तर तुमचं फक्त नाव नाही तर तुमचं सगळं ओळखतो. म्हणजे तुमच्या पास्टबद्दल, तुमच्या प्रेझेंटबद्दल त्याला एकूण एक गोष्ट माहिती आहे. तर तुम्ही काय कराल? ही गोष्ट आहे आपल्या एका सबस्क्रायबरची, साक्षीची. ही गोष्ट तिने स्वतः मला मेल करून पाठवली आहे. तर यापुढे मी साक्षीने मला मेलवर नक्की काय पाठवलं ते तुम्हाला सांगतो. ही गोष्ट लास्ट इयरची आहे. तेव्हा माझं वय 19 होतं. मी ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला होती. माझं आयुष्य खूप नॉर्मल चाललं होतं. कॉलेज, मित्र, असाइनमेंट, बस एवढंच. कधी मला वाटलं नव्हतं की एका व्हॉट्सॲप मेसेजमुळे माझं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. त्या दिवशी ही रात्री साधारण 11:30 वाजले होते. मी असाइनमेंट कंप्लीट करून बेडवर पडले होते. फोन स्क्रोल करत होते. तितक्यात व्हॉट्सॲपवर मला एक नोटिफिकेशन आलं. एक अननोन नंबर होता. ना डी पी होतं, ना स्टेटस. फक्त एक मेसेज, हाय साक्षी. मला वाटलं कोणती मैत्रीण असेल, नवीन नंबर घेऊन मस्करी करत असेल माझ्याबरोबर. मीही रिप्लाय केला, हाय कोण. काही रिप्लाय आला नाही. मी फोन बाजूला ठेवला आणि पाणी प्यायला गेली. जेव्हा परत आली तेव्हा अजून एक मेसेज आला होता, तू मला ओळखलंस का. मी थोडी कन्फ्यूज झाले. मी तो नंबर ट्रू कॉलरवरही चेक केला. काहीच इन्फॉर्मेशन नव्हती. मी पुन्हा त्या नंबरवर मेसेज केला की सॉरी पण तुम्ही कोण. यावेळी रिप्लाय यायला तब्बल 10 मिनटं लागली. त्यावेळी मी विचार करत होते की कॉलेजमधलं कोणी असेल, शाळेतलं कोणी. म्हणजे मी प्रयत्न करत होते की नक्की कोण मला मेसेज करतो आहे. पण जो त्याचा पुढचा रिप्लाय होता तो मेसेज वाचून माझ्या पोटात गोळा आला. तो मेसेज असा होता की कसं आठवेल तुला, शेवटचं जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हा तू खूप लहान होतीस. मी एकदम बसून राहिले. पुन्हा टाईप केलं की नक्की तुम्ही आहात कोण. तर समोरून नुसतं टायपिंग 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 असं येत होतं. मी वेट करत होते की नक्की ही व्यक्ती मला काय सांगण्याचा प्रयत्न करते. आणि मग एकच शब्द तिने पाठवला, माया. मी स्क्रीनकडे बघत राहिली. माया. माया नावाची माझ्या आयुष्यात तर कोणच मुलगी नव्हती. शाळेत नाही, कॉलेजमध्ये नाही, सोसायटीतही नाही आणि कोणाची नातेवाईकी नाही जिला मी ओळखते. मी थोडा वेळ थांबून विचार केला आणि मग एकच रिप्लाय केला, रॉंग पर्सन. आणि लगेच त्यानंतर तो नंबर ब्लॉक करून टाकला. मला वाटलं ठीक आहे असेल कोण क्रिप. मी ब्लॉक करून टाकला, टॉपिक संपला. पण मला हे माहिती नव्हतं की ही फक्त एक सुरुवात होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेजला जायची तयारी करत होती. फोन अनलॉक केला आणि व्हॉट्सॲपवर पुन्हा एकदा नोटिफिकेशन आलं. यावेळी एक दुसरा नंबर होता. मेसेज फक्त एक, ब्लॉक केलंस म्हणून मी विसरणार नाही असं नाही. मी लगेच चॅट ओपन केलं. त्यावेळी स्क्रीनवर दिस मेसेज वॉज डिलीटेड हे दिसून आलं. मी विचार केला ठीक आहे कोणी चुकून पाठवला असेल तसं, पण अननोन व्यक्तीचं आहे, माहिती नाही कोण असेल कोणतरी. मी रिप्लाय केला नाही. फोन सायलेंटवर टाकला आणि कॉलेजला गेली. पण पूर्ण दिवस आहे ना माझं लक्ष लेक्चरमध्ये नव्हतं. सतत डोक्यात तोच प्रश्न येत होता की ही माया नक्की कोण आहे. संध्याकाळी जेव्हा मी घरी आल्यावर मी आईला विचारलं, आई आपल्या ओळखीत कोण माया नावाची मुलगी आहे का. आई भाजी चिरत होते. तिने एक सेकंड माझ्याकडे बघितलं आणि मग म्हणाली, का. मी हसत सांगितलं, असंच मला अननोन नंबरनी एक मेसेज येत होता म्हणून विचारलं मी. आई काही सेकंड बोललीच नाही. ती फक्त माझ्याकडे बघत होती आणि हळू आवाजात म्हणाली, मला माहिती नाही. आणि लगेच तिने विषय बदलला, जा हातपाय धू, जेवण तयार आहे. त्यावेळी मला जास्त काही वाटलं नाही. पण आता जेव्हा मी मागे वळून बघते तर मला कळतं की त्या दिवशी आईने फक्त विषय बदलला नव्हता तर ती काहीतरी लपवत होती. पुढचे काही महिने काहीच मेसेज आला नाही. मी पण सगळं विसरून गेले. पण एक दिवस मी असंच कपाट साफ करत होते. सगळं सामान बाहेर काढून साफ करून परत आत ठेवत होते, म्हणजे आवरून ठेवत होते. ते साफ करता करता आतल्या ड्रॉवरमध्ये मला एक जुना फोटो सापडला. मी जवळ 4 की 5 वर्षाची असेल. मी अलिबागला आजीच्या घराबाहेर उभी होती. माझ्या मागे एक जुनं घर होतं. पण फोटोमध्ये मी एकटी नव्हती.
माझ्या बाजूला एक मुलगी उभी होती. मी नीट पाहिलं तर ती माझ्या वयाचीच दिसत होती. पण तिचा चेहरा पूर्ण ब्लर होता. म्हणजे बहुतेक तो फोटोही जुना होता, त्यामुळे मला वाटलं की पाण्याने वगैरे खराब झाला असेल. पण माझा चेहरा एकदम क्लिअर, घर क्लिअर, बॅकग्राऊंड पण एकदम बऱ्यापैकी क्लिअर दिसत होतं. फक्त तिचाच चेहरा ब्लर वाटत होता. असं वाटत होतं की कोणीतरी मुद्दामून तिचा चेहरा खोडलाय. माझ्या अंगावर काटा आला. मी लगेच आईला दाखवलं की आई ही कोण आहे. आईनी फोटो बघितला आणि लगेच तिच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. ती काही सेकंड फोटोकडे बघत राहिली आणि मग म्हणाली, हा जुना फोटो आहे ना, खराब झाला असेल, जाऊ दे. मी परत तिला विचारलं की आई फोटो नाही, पण ही मुलगी कोण आहे. यावेळी आईनी तो फोटो माझ्या हातातून खेचून घेतला आणि फक्त एवढंच म्हणाली, हा विषय इथे सोड. त्याच रात्री मी झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण तो फोटो सतत माझ्या डोळ्यासमोर येत होता. मला का माहीत नाही, पण असं वाटत होतं की त्या मुलीला मी ओळखते. कुठून, कसं, काहीच आठवत नव्हतं. रात्री साधारण 2 वाजले होते. परत माझा फोन व्हायब्रेट झाला. मी घाबरून तो फोन उघडते तर परत तोच अननोन नंबर आणि एकच मेसेज, फोटो सापडला ना. माझे हात थरथरायला लागले. मी रिप्लाय टाईप करायला सुरुवात केली आणि म्हणलं की तू आहेस कोण. पण सेंड करण्याच्या आधी समोरून मला टायपिंग असं दिसलं. 1-2 मिनटं झाली, टायपिंग 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 आणि मग फायनली फक्त एक मेसेज आला, हेही जाऊन घरीच विचार. त्या क्षणापासून मला एक गोष्ट तर सतत जाणवायला लागली की मी मायाला शोधत नव्हती, कोणीतरी मला तिच्याकडे ओढत होतं. पण कोण होता हा माणूस जो मला मेसेज पाठवत होता, त्याला फोटोबद्दल कसं माहिती, आणि सर्वात मोठा प्रश्न हा होता की ही माया नक्की कोण आहे. दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेले, पण लेक्चरमध्ये माझं लक्ष नव्हतं लागत. प्रोफेसर्स काय शिकवत आहेत, मैत्रिणी काय बोलत आहेत, मला काहीच ऐकायला येत नव्हतं. माझा फोन मी सतत चेक करत होती, पुन्हा मेसेज येतोय का बघत होती, पण पूर्ण दिवस एकही मेसेज नाही. रात्री घरी आल्यावर मी पुन्हा एकदा आईला फोटोबद्दल विचारलं. ती किचनमध्ये होती. आई काही सेकंड गप्प राहिली, मग फक्त एक वाक्य म्हणाली, साक्षी, काही गोष्टी विसरलेल्या चांगल्या असतात. त्या दिवशी पहिल्यांदा मला वाटलं की आई घाबरली होती. काही महिने गेले, पण माझ्या डोक्यात तो एक सतत प्रश्न होता की हे नक्की माझ्याबरोबर काय घडत होतं. हा माणूस कोण आहे जो मला रँडमली मेसेज करतोय, ही माया कोण आहे आणि हे नक्की माझ्याबरोबर काय होतं, आणि आई पण मला उत्तर का नाही देत आहे. काही महिन्यानंतर मी एक निर्णय घेतला, मी अलिबागला जाणार. तोपर्यंत आई बाबाही ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी विसरलेल्या होत्या. मी त्यांना बोलले की मला आजीची आठवण येते आणि मी कधी गेलीही नाही आपल्या गावी. म्हणजे खूप लहानपणी गेली होती, त्यानंतर मी गेली नाही आहे, तर मी जाऊन येते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गावाकडे निघाली. बसमधून प्रवास करत होती, पण मला एक गोष्ट खूप विचित्र जाणवत होती की प्रत्येक ठिकाणी मला असं वाटत होतं की कोणतरी माझ्याकडे बघतंय. बसमध्ये, हॉटेलमध्ये, चायच्या टपरीवर मला सतत असं जाणवत होतं की कोणतरी माझ्यावर लक्ष ठेवून आहे. मी स्वतःला समजवलं की ठीक आहे, जाऊ दे, ओव्हर थिंकिंग असेल, आणि मी जाऊन दिलं. दुपारी मी आजीच्या घरी पोचले. आजी मला बघून खूप आनंदी झाली, पण माझ्या चेहऱ्यावरचा टेन्शन बघून लगेच तिने विचारलं, काय झालं गं, काही प्रॉब्लेम आहे का, तू खूप टेन्शनमध्ये दिसतेस. मी काही वेळ काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने बॅगमधून मी मोबाईल काढला आणि तो फोटो आजीला दाखवला. आजीने तो फोटो बघितला आणि पुढच्या 2-3 सेकंदात तिच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. मला समजलं की ती ह्या मुलीला ओळखते. मी लगेच विचारलं की आजी ही कोण आहे. आजी फोटोकडे बघत होती, पण काहीच उत्तर देत नव्हती. मी पुन्हा विचारलं की प्लीज सांग ना मला, कोण आहे ही. त्यांनी हळूच मला विचारलं की हा फोटो काढून टाक तुझ्या फोनमधून. मी चिडल्याने बोलले की सगळेच मला डिलीट करायला बोलतायत, विसरायला बोलतायत, काय कोण सांगत नाही आहे की ही मुलगी नक्की कोण आहे. आजीने एक मोठा श्वास घेतला, मग म्हणाली, तिचं नाव माया आहे. माझ्या अंगावर काटा आला. फोनवर जो मेसेज आला होता त्यात पण हेच नाव होतं. मी थरथरत विचारलं की ती कुठे आहे आता. आजी काहीच बोलली नाही. थोड्या वेळानंतर तिने मला फक्त एवढं सांगितलं की तू लहान होतीस, तुम्ही दोघे दिवसभर सोबत असायचात. मी म्हणाले, मग मला काही आठवत का नाही. मला कळत होतं की ते पूर्ण सत्य आजी सांगत नव्हती. संध्याकाळी मी घराबाहेर पडले, माझ्या लहानपणीच्या त्या आठवणी शोधायला.
सगळं गाव बदललं होतं. नवीन घर, नवीन रस्ते, पण एक गोष्ट मात्र तशीच होती. घरामागे एक जुनं पडक्या भिंतींचं बांधकाम. मी आजीला विचारलं, "आजी, हे काम अर्धवट का सोडलंय?" ती एकदम घाबरली आणि बोलली, "तिकडे जायचं नाही." मी म्हणाले, "का पण?" ती म्हणाली, "मी सांगितलं ना, फक्त तिथे जाऊ नकोस." बस एवढंच. जितकी ती मला थांबवत होती, तितकीच माझी क्युरिओसिटी अजून वाढत होती. संध्याकाळ झाली. मी एकटी हळूच त्या बांधकामाकडे गेली. भिंती तुटल्या होत्या, दरवाजा गंजलेला होता, त्यावर एक मोठा कुलूप लावला होता. खिडक्या अर्ध्या तुटल्या होत्या, आत पूर्ण अंधार. आसपास एकही माणूस नव्हता. मी मोबाईल काढला, कॅमेरा ऑन केला आणि फोटो काढायला सुरुवात केली. पहिला एक काढला, दुसरा काढला आणि तेवढ्यात मला असं वाटलं की माझ्या मागे कोणीतरी चालायचा आवाज येतोय. मग एकदम जेव्हा मागे वळले तेव्हा कोणीच नव्हतं. मला वाटलं मनाचे खेळ असतील, पण मागे वळून जेव्हा मी समोर बघितलं तर मला खिडकीत जणू कोणीतरी उभा आहे असं दिसलं. मी घाबरून पुन्हा तो फोटो काढायला गेले, पण त्यावेळी ती खिडकी रिकामी होती. म्हणजे एका सेकंदात कोणी असं येऊन गेल्यासारखं मला असं जाणवलं. पण तिथे कोणीच नव्हतं खरं म्हणजे. पण मला मला असं दिसलं जरूर होतं. मी लगेच आजीच्या घरी परत गेली. रात्री जेवण झालं आणि सगळे झोपले होते. पूर्ण गाव झोपलं होतं. पण मला झोप येत नव्हती. मी मोबाईलमध्ये फोटो बघायला सुरुवात केली. पहिला फोटो नॉर्मल, दुसरा फोटो पण नॉर्मल जे मला दिसत होतं, पण तिसरा फोटो आणि माझा फोन हातातून पडायचंच बाकी होतं. त्या खिडकीत काही सेकंदापूर्वी कोणीच नव्हतं. पण तिथेच तिसऱ्या फोटोमध्ये कोणीतरी उभं होतं. चेहरा पूर्ण अंधारात, पण दोन डोळे सरळ कॅमेराकडे बघत होते. मी फोटो झूम केला, पण पिक्चर ब्लर व्हायला लागलं. पण डोळे तसेच दिसत होते. मी घाबरून गॅलरी बंद केली, पण तितक्यात परत माझा फोन व्हायब्रेट झाला. परत एक नोटिफिकेशन आलं होतं आणि त्या मेसेजमध्ये असं लिहिलं होतं, "फोटो का काढलास तू?" माझ्या पोटात गोळा आला, कारण तो फोटो कोणालाच पाठवला नव्हता, नेटवर्क नव्हता. मग हे कसं शक्य आहे, त्याला कसं माहीत? मी लगेच बाहेर हॉलमध्ये धावत गेले. आजी अजूनही झोपली नव्हती. ती देवासमोर बसली होती. मला बघून तिने फक्त एक प्रश्न विचारला, "तू गेली होतीस ना तिकडे?" मी काहीच बोलले नाही. तिने माझ्या हातातून फोन घेतला आणि तो फोटो बघितला आणि तिच्या हातून फोन खाली पडला. ती फक्त एक वाक्य म्हणाली, "उद्या सकाळी आपण तुझ्या काकांकडे जाऊ." मी विचारलं, "का पण?" म्हणजे मी फक्त बघायला गेली होती. आजीने माझ्याकडे बघितलं आणि पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात मला भीती दिसली. आजी देखील घाबरली होती. ती हळू आवाजात म्हणाली, "आता मला वाटतंय तिला कळलंय की तू परत आली आहेस." माझ्या अंगावर शहारे आले. ती रात्र आम्ही कशीबशी घालवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आजी आजी आणि मी लवकर उठलं. आजीने माझ्यासाठी नाश्ता केला होता, पण मला एकही घास गेला नाही. साधारण सकाळी 9 वाजता आम्ही माझ्या काकांच्या घराकडे निघालो. म्हणजे आमचे लांबचे रिलेटिव्हज होते, त्यांच्या घरी निघालो आम्ही. आजीच्या घरापासून त्यांचं घर फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर होतं. काकांनी दार उघडलं. मला बघून ते हसले, पण आजीचा चेहरा बघून त्यांचं हसू गायब झालं. ते स्वतः म्हणाले, "परत हा विषय निघालाय वाटतं." मला एकदम लक्षात आलं, म्हणजे त्यांनाही हे सगळं माहीत होतं. आम्ही हॉलमध्ये बसलो. काकांनी मला पाणी दिलं, पण कोणीच काहीच बोलत नव्हतं. शेवटी मी माझा फोन उघडला आणि त्यांच्यासमोर तो फोटो ठेवला आणि विचारलं, "काका, काका, ही माया कोण आहे?" काकांनी ते फोटो खूप वेळ बघितलं आणि माझ्याकडे बघून म्हणाले, "साक्षी, तुला खरंच काहीच आठवत नाहीये?" मी मान हलवली आणि एक मोठा श्वास घेतला. कारण पहिल्यांदाच मला कोणीतरी खरी गोष्ट सांगायला सुरुवात केली होती. माया ही तुझ्याच वयाची होती. तू जेव्हा सुट्टीत गावी यायचीस तेव्हा ती दिवसभर तुम्ही एक सोबत खेळायचात. म्हणजे घराच्या समोरचं अंगण म्हणू नका, तळ्याजवळची वाट किंवा आंब्याची बाग, सगळीकडे तुम्ही एकत्र फिरायचात, खेळायचात. तुम्हाला कधी कोणी सेपरेट बघितलंच नव्हतं. मी हळूच विचारलं, "मग ती गेली कुठे?" काका काही क्षण गप्प बसले आणि मग म्हणाले, "त्या दिवशी दुपारी तुम्ही दोघेही घरच्या मागच्या बाजूला खेळत होतात. तिथेच जुनं बांधकाम होतं. जे मी काल बघून आले होते ना, तेच." मी विचारलं त्यांना, "त्यात काय होतं नक्की?"
काका म्हणाले की आम्हालाही माहिती नाही काय होतं त्याच्यात, पण त्यांच्या म्हणण्यानुसार ते बांधकाम खूप जुनं होतं. आजोबांच्या काळांपासून, म्हणजे भरपूर वर्षांपासून कोणी ते अर्धवट घर बनवून सोडलं होतं. खूप टायमापासून ते बंद होतं आणि दरवाजावर एक मोठं कुलूप लावलं होतं. पण गावातल्या लोकांचा एक नियम होता की संध्याकाळी त्या बाजूला कोणीही जायचं नाही. कारण कारण कोणालाच माहिती नव्हतं. फक्त लोक तसे म्हणायचे. काका पुढे म्हणाले की त्या दिवशी माया सतत एक गोष्ट म्हणत होती तुला. चल ना आपण आत बघूया काय आहे ते. ह्या बांधकामाच्या मागच्या बाजूला जाऊन बघू काय आहे. आपण या खिडकीतून आत शिरू. म्हणजे अशी सगळी गोष्टी ती सांगत होती की आपण आतमध्ये जाऊया किंवा मागे जाऊया, बघूया नक्की काय आहे ते. पण तू तिला सतत नकार देत होतीस. तुमचा ह्या गोष्टीवरून खूप मोठा वाद झाला आणि तू रडत होतीस. आणि माया एकटी त्या बांधकामाच्या मागे गेली. त्यानंतर ती पुन्हा कधीच दिसली नाही. काका म्हणाले पूर्ण गाव जमला होता. पोलीस आले, त्याने कुत्रे, डॉग स्क्वॉड वगैरे पण आणलं होतं. आजूबाजूला बघितलं, सगळीकडे बघितलं, शेती बघितली, जंगलात बघितलं, पण मायाचा एक केस पण सापडला नाही. ना चप्पल, ना कपडे, काहीच नाही. जणू ती हवेत विरघळून गेली होती. मग मी हळूच त्यांना विचारलं की लोक काय म्हणाले नंतर. काकाने त्यावेळी खाली बघितलं आणि फक्त ही गोष्ट सांगितली की प्रत्येकाची वेगवेगळी गोष्ट होती. कोण म्हणालं की तिचं अपहरण झालं आहे, कोण म्हणालं की ती तळ्यात पडली आहे, तर कोण म्हणत होतं तिला वाघाने उचलून नेलं आहे. म्हणजे असं असं म्हणत होते. पण एक गोष्ट फक्त काही जुन्या लोकांमध्ये, आधी म्हाताऱ्या लोकांमध्ये बोलली जायची. मी विचारली ती गोष्ट काय होती. काका थोडे पुढे झुकले आणि एकदम कमी आवाजात बोलले, गावात एक अफवा होती खूप वर्षांआधी की त्या बांधकामाजवळ कधी कधी एक बाई दिसायची. कोणी तिला स्पष्ट बघितलं नव्हतं, पण ज्या लोकांनीही तिला बघितल्याचा दावा केला त्यांच्या आयुष्यात खूप काही भयानक घडलं. ते जास्त दिवस जगू शकले नाही. मी म्हणाले म्हणजे मायाने पण तिला बघितलं होतं का. काका माझ्याकडे बघत राहिले आणि म्हणाले माया गायब होण्याच्या एक दिवसाआधी ती जेव्हा घरी गेली खेळून आणि रात्री ती फक्त सतत एक गोष्ट बोलत होती, आई मला ती बाई बघते आहे, मला ती बोलवते आहे. त्यावेळी सगळ्यांना वाटलं की लहान मुलगी आहे, स्वप्न पडलं असेल, दुसऱ्या दिवशी सगळं नॉर्मल होईल. पण दुसऱ्या दिवशी ती गायब झाली. माझा घसा कोरडा पडला. मी काही वेळ काहीच बोलली नाही. मग एकदम मी विचारलं, काका मी पण तिला बघितलं होतं का. खिडकीतून बाहेर ते इथे तिथे बघत होते आणि हळूच म्हणाले, हा प्रश्न तू तुझ्या आईला विचार. त्यांच्या घरातून बाहेर पडताना माझी नजर त्या समोरच्या त्या रस्त्यावर गेली. दूर ते जुनं बांधकाम दिसत होतं. मी काही वेळ तिथे तशीच उभी राहिली आणि तितक्यात मला असं वाटलं की जणू कोणी वरच्या तुटलेल्या खिडकीतून, म्हणजे कोणतरी तिथे उभा आहे. मी खूप घाबरले होते. मी एक शब्दही न बोलता लगेच आजीच्या घरी परत गेले. त्याच संध्याकाळी मी मुंबईला आले. परत निघाले. बसमध्ये बसल्यावर मला पहिल्यांदा थोडं रिलॅक्स वाटलं. मला वाटलं ठीक आहे, आता सगळं संपलं. मला जेही माहिती करून घ्यायचं होतं मला माहिती पडलं. पण मुंबईला पोचल्यावर रात्री जेव्हा मी फोन चार्ज लावला, व्हॉट्सॲप उघडला, तेव्हा पुन्हा मला तोच अननोन नंबरने एक मेसेज आला होता. तुला वाटलं तू गाव सोडलंस म्हणजे सगळं संपलं. त्याच्या खाली अजून एक मेसेज होता. ती पण मुंबईपर्यंत आली आहे. माझ्या हातातला फोन थरथरायला लागला. मी मुंबईला परत आली आहे, पण जी साक्षी मी गावी जाताना होती ना, आधीची जी साक्षी होती ती आता मी नव्हती राहिली. मी शरीराने तर घरी होती, पण माझं डोकं अजूनही त्याच गावात अडकलं होतं. फोन सायलेंटवर ठेवला. व्हॉट्सॲप अनइन्स्टॉल करायचा पण विचार केला, पण दर 5-5 मिनिटांनी फोन उघडून चेक करायची की मला कोणतं मेसेज आलं आहे का ते बघत होती. पण 3-4 दिवस काहीच मेसेज आला नाही. मी स्वतःला समजावलं की ठीक आहे, असेल कोणीतरी आणि जाऊ दे, कोणतरी गावातलाच व्यक्ती असेल, जाऊ दे, मी ते विसरून गेली. कॉलेज पुन्हा सुरू झालं. लेक्चर्सला जाऊ लागले. मित्रांसोबत हसायला खेळायला लागले. हळूहळू सगळं नॉर्मल होत गेलं. पण पण आईच्या वागण्यात मात्र एक फरक जाणवायला लागला होता. जेव्हाही मी झोपायची ना, आई सतत चेक करायची की मी झोपली आहे की नाही.
म्हणजे ती रात्री 2-3 वेळेला चेक करायची की मी व्यवस्थित झोपली आहे की नाही. आणि जशीच मी झोपली ना, तशीच ती हलक्या आवाजात देवाचा जप करायची. एकदा मी मध्यरात्री उठले होते, तेव्हा ती माझ्या उशाजवळ बसून मला बघत होती. विचारलं, "आई काय झालंय? रात्रीचे 3 वाजले." ती हसली आणि म्हणाली, "काही नाही, झोप झोप, मी जस्ट बसली आहे तुझ्या बाजूला." पण ती हसत तर होती, पण तिच्या डोळ्यांमध्ये भीती स्पष्टपणे दिसत होती. त्याच आठवड्यात मी एक निर्णय घेतला, की काहीही झालं ना तरी आईला मी विचारणारच. मला आईच्या तोंडून ऐकायचं की नक्की काय झालं. तर एक रात्री असं जेवण झाल्यावर मी आईसमोर तो फोटो ठेवला आणि म्हणाले, "आई, आता खोटं बोलू नको. मला सांग नक्की माझ्यासोबत काय झालं होतं, मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे." आई आधी तर खूप जास्त शांत बसली. मग तिने तो फोटो हातात घेतला, खूप वेळ त्याकडे बघत राहिली आणि पहिल्यांदाच मी माझ्या आईला रडताना बघितलं. अशा प्रकारे मी तिला कधीच बघितलं नव्हतं. थोड्या वेळाने ती म्हणाली, "साक्षी, तुला एक गोष्ट सांगते, पण यापुढे तू हा विषय म्हणजे ह्या विषयाचा शोध घेऊ नकोस, सोडून दे हा विषय." ती म्हणाली, "माया गायब होण्याच्या आधी ती सतत बडबडत होती की तिला कोणतरी बाई दिसते." मला ते सगळं आठवलं जे काकांनी सांगितलं होतं. आई पुढे म्हणाली की सगळ्यांना वाटलं की ती लहान मुलगी आहे, तिला स्वप्न पडलं असेल, पण दुसऱ्या दिवशी ती गायब झाली. मी हळू आवाजात विचारलं, "पण आई, मी कशी व्यवस्थित आली?" आई माझ्याकडे बघत राहिली आणि मग म्हणाली, "त्या दिवशी जेव्हा तू घरी आलीस ना, तेव्हा तू खूप जास्त रडत होतीस, पण तू फक्त मायाचं नाव नव्हती घेत." मी एकदम गोंधळले आणि विचारलं, "म्हणजे?" आई म्हणाली, "तू सतत एकच वाक्य म्हणत होतीस, ती बाई मायाला घेऊन गेली, ती बाई मायाला घेऊन गेली. पुन्हा, पुन्हा, पुन्हा तेच तू म्हणत होतीस." माझा श्वास अडकला. म्हणजे त्या दिवशी ती बाई मला सुद्धा दिसली होती? मी विचारलं. "मग?" आई म्हणाली, "2 दिवसांनी तू हे पूर्ण गोष्ट विसरलीस. डॉक्टरांकडे नेलं, तुला खूप जास्त ताप आला होता. डॉक्टर म्हणाले, कधी-कधी मेंदूवर एवढा मोठा धक्का बसतो की लहान मुलं काही गोष्टी विसरून जातात. आणि मग आम्ही पण तो विषय पुन्हा कधीच तुझ्यासमोर काढला नाही." मी रात्रभर झोपली नाही. माझा फोन टेबलवरच होता. मी फक्त विचार करत होते. पहाटे साधारण 3 वाजता परत माझा फोन व्हायब्रेट झाला. तोच अननोन नंबर. माझे हात परत थरथरायला लागले. मला भीती वाटायला लागली. मी कसाबसा तो मेसेज उघडला आणि त्यात लिहिलं होतं, "आता तरी आठवलं?" मी पहिल्यांदाच रिप्लाय केलं, "तू माया आहेस का?" मी काही सेकंद वाट बघितली. टायपिंग, टायपिंग, टायपिंग तेच होत होतं. आणि मग रिप्लाय आला, "नाही, मी माया नाही आहे." माझ्या अंगावर काटा आला. मी लगेच लगेच टाईप केलं, "मग कोण आहेस तू? आणि तुला एवढं सगळं कसं माहिती?" यावेळी टायपिंगला खूप जास्त वेळ लागला. मी फक्त वेट करत होते आणि थोड्या वेळाने फक्त एक मेसेज आला, "मी कोण आहे, जिला तुम्ही दोघांनी पाहिलं होतं." मी लगेच फोन बंद केला आणि माझ्या डोक्यात फक्त एक विचार फिरत होता, म्हणजे आतापर्यंत मेसेज माया करत नव्हती. त्या दिवशी मी परत तो जुना फोटो शोधला, मी आणि मायाचा. पण ह्यावेळी माझ्या डोक्यात फक्त एक फ्लॅशबॅक आला. म्हणजे काही सेकंदांसाठी मला एक दृश्य आठवलं. मी, माया, ते जुनं बांधकाम, अंधार आणि ती खिडकीत उभी असलेली बाई. तिचा चेहरा आजही आठवत नव्हता, पण तिचे डोळे सरळ आमच्याकडे बघत होते. पुढच्या क्षणाला परत मला काही आठवेनासं झालं. त्याच संध्याकाळी मी आईला विचारलं, "आई, त्या गावात त्या बाईबद्दल काय म्हणायचे का?" आई म्हणाली, "ही गोष्ट खरी आहे की अफवा माहिती नाही, पण जुने लोक ते म्हणायचे, सेम जे काकांनी सांगितलेलं तेच, की ज्याही मुलांना किंवा माणसाला ती बाई दिसते, त्यांच्या आयुष्यात खूप काही भयानक घडतं. मायाने तिला पाहिलं, दुसऱ्या दिवशी ती सापडली नाही." मी हळू आवाजात विचारलं, "मग मी?" आई म्हणाली, "त्या दिवशीपासून आम्ही तुला लगेच मुंबईला घेऊन आलो आणि त्या गावाशी पूर्ण संबंध तोडला. मग त्यानंतर आपण कधीच, तुला आठवत असेल, कधी गावी गेलो नव्हतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्यामुळेच कदाचित तू वाचली असशील, कारण तिथे कधीच तुझं जाणं झालं नाही." मला असं वाटलं की ठीक आहे भाई, फायनली मला आता आन्सर मिळालं जे आहे, जाऊ दे. त्यानंतर महिने गेले, मेसेज येणं परत बंद झाले.
मी पण आता सगळं विसरण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हळूहळू मी पण सगळं विसरण्याचाच प्रयत्न करत होती. पण एक दिवशी परत तसंच झालं. मला माझ्या बॅगेत ठेवलेला तो फोटो मिळाला. तोच फोटो मी आणि माया. पण ह्यावेळी मी तो फोटो खूप बारकाईने बघितला. माझ्या मागे ते जुनं घर, त्याच खिडक्या, माझ्या मागे ते जुनं घर, त्याच खिडक्या, ते मायाचं खोडलेला चेहरा. पण ह्यावेळी मी एक स्ट्रेंज गोष्ट नोटीस केली, की त्या खिडकीत आहे ना कोणतरी उभं होतं. आणि ह्यावेळी तो थोडा जास्तच क्लिअर होता. ती बाई, तिचे डोळे दिसत होते आणि ती मायाकडे बघत नव्हती, तर ती सरळ माझ्याकडे बघत होती. माझे हात थरथरायला लागले. मी फोटो लगेच दूर केला आणि त्या क्षणाला परत माझा फोन व्हायब्रेट झाला आणि तिथे एक शेवटचा मेसेज होता, की तू मायाला शोधत नव्हतीस. मी स्क्रीनकडे बघत बसले, तितक्यात लगेच दुसरा मेसेज आला. मी तुला इतके दिवस माझ्याकडे बोलवत होते, पण तू वाचलीस. त्यानंतर तो नंबर कायमचा ऑफलाईन गेला. आजपर्यंत मला कधीच काही मेसेज आला नाही. मी पुन्हा कधीच गावी गेली नाही आणि तो फोटो आजही माझ्याकडे आहे. पण मी तो पुन्हा कधीच उघडला नाही. म्हणजे त्यानंतर तो फोटोही आम्ही जाळून टाकला आणि कधीच ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही की काय होतं. कारण जर खरंच त्या फोटोमध्ये कोणीतरी होतं, तर मला एक गोष्टीची भीती वाटते, कदाचित ती मायाला शोधत नव्हती. ती सुरुवातीपासून मलाच बघत होती. म्हणजे तिला कदाचित मलाच घेऊन जायचं असेल. आणि त्यानंतर साक्षीने ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लांब झालं. पण एक गोष्ट खूप कन्फ्युजिंग होती, की आता नक्की हे व्हॉट्सअप मेसेजेस तिला कुठून येत होते? कोणतरी तिच्याबरोबर प्रँक करत होतं किंवा कोणतरी जवळचं नातेवाईक ह्या सगळ्या गोष्टी करत होतं. ते तिला अजूनपर्यंत माहिती नाही पडलं. आणि तिच्या घरच्यांनीही हेच म्हणजे खूप स्ट्रिक्टली तिला वॉर्निंग दिली, की नाही. त्यानंतर ती खूप फोनपासून लांब होत गेली. त्या गोष्टी अजूनपर्यंतही तिला त्रास देतात. पण माहिती नाही की नक्की ती बाई कोण होती. ते खरोखर एक काही हॉरर होतं, की कोणतरी एक किडनॅप वगैरे कोणीतरी केलं. ते प्रश्नावर मात्र क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नचिन्ह आहे. पण मंडळी, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुमचीही लहान मुलं असतील, भावंडं वगैरे असतील, तर त्यांना एकटं सोडू नका. कारण बऱ्याचदा खूप काही हॉरर गोष्टी, खूप नेगेटिव्हिटी पण त्यांना अट्रॅक्ट करू शकते किंवा असे खराब लोकही आहेत. तर मंडळी, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडेही अशी कोणती गोष्ट असेल तर आपल्याला तुम्ही मेल करू शकता bunkerspodcast@gmail.com वर. आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.